रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा एक आरोप केलेला आहे। महापौर असताना मोहोळ पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डर बढेकरांची गाडी वापरायचे असे धंगेकर म्हणतात। बढेकर या बिल्डरांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावला होता असाही आरोप धंगेकरांनी केलाय। कोथरूडचे बढेकर बिल्डरही मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा आरोप धंगेकर करतात। बिल्डरला फायदा होईल असे कितीतरी प्रकल्प मंजूर करून दिले असा सवाल देखील धंगेकरांनी उपस्थित केलाय। कोथरूडमधील इमारतींचा पुनर्विकासाचे प्रकल्प बढेकर बिल्डरकडे असल्याचंही धंगेकर म्हणतात। जैन बोर्डिंग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि जमीन लुटणारा प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी धंगेकरांची मागणी आहे। मोहोळ पुण्याचे महापौर असताना कोथरूडच्या बढेकर मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर MH12SW0909 या गाडीवर पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी होती। संविधानिक पद सांभाळताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का? संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत। महापौर पद केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचं लक्षात येईल। त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल 400 पटीने वाढली आहे। बढेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप दमदाटा करून करण्यात आली होती। आता बढेकर केवळ नावाला उरलेत। पुण्यातील महापौर पदाची अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द मुरलीधर मोहोळ यांची राहिली आहे। महानगरपालिकेचे महापौर असताना त्यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारामध्ये कशी घाण ठेवली त्याची मुरलीधर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण ठेवली। मग याच्यामध्ये बिल्डरांच्या गाडीला महापौरांचा लोगो कसा? ज्या महानगरपालिकेचा 8,000 कोटीपेक्षा जास्त अंदाजपत्रक होतं आणि मग ती गाडी बिल्डरांच्या नावावर असलेल्या गाडीवर महापौरांचा लोगो लावून तुम्ही रोज फिरत होता। मग आता ह्याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे। ची गाडी वापरणं, बिल्डरांचं दोन्ही टेंडरला तेच बिल्डर येणं, म्हणजे हे सगळं त्यांनी ही शासकीय यंत्र मग महानगरपालिकेतले नकाशे असतील त्यातली जी काय पॉझिटिव्ह जी कामं करून घ्यायची कोणाच्या आशीर्वादाने झाली?